रोहित शेटने नवीन व्यवसाय चालू केला होता, तेच बघायला आम्ही आलो होतो. रोहित पॅकर्स अँड मूव्हर्स. भाऊचा बिझनेस एकदम जोरात चालू होता आणि पहिलेच गिरायक होता आमचाच मित्र सोन्या. त्याचं घर शिफ्टिंग करायचं होतं म्हणून आम्ही इथं बघायला आलो होतो. आणि तिथं समोर पोरंही गाडीचे फुगे काढून घेत होते. चायत्या म्हणते बघा व्हिडिओ काढतात. जसं त्यांना कळालं बघा पोरं कशी चिंगाट पळाली. घरात स्टूल सापडाना म्हणून काहीतरी जुगाड करावं म्हणून सोन्याने ना बाल्याला खांद्यावर चढवला आणि मग मटेरियल काढायला लागला. फायनली जवळपास सगळं घर शिफ्टिंग झालं होतं, म्हणजे मटेरियल उचलून ठेवलं होतं. आणि फायनली हा टास्क होता की मांजर जी तिथे न घेऊन जायची होती म्हणून ती त्याच्या पिंजऱ्यामध्ये ठेवत होते, पण ती मांजर काय ऐकायलाच तयार नाही. शेवटी आम्ही प्रयत्न केले पण ती घराबाहेर पळून गेली. सोन्या म्हणला जाऊ दे नंतर घेऊन जाऊ. तेवढ्या चायत्या म्हणला भाऊ मला पण 500 रुपये मजुरी पाहिजे म्हणून मी पण काहीतरी करतो म्हणून हे झाड उचलून टेम्पोमध्ये ठेवलं बघा. सगळं सामान झालं होतं भरून. आता सोन्या चाललाय म्हणून चायत्या एकदम असा दुःखी झाला होता. अक्षरशः चायत्या रडायला लागला होता. काय सांगायचं प्रेम. म्हणलं रडू नको, चल तुला चहा पाजतो. चहा प्यायचं म्हणून आम्ही निघालो. म्हणलं चला पहिलं 2 मिनटं कॅफेवर जाऊ आणि तिथून पुढं आपण चहा प्यायला जाऊ. मग काय कॅफेवर गेलो आणि चहा प्यायला आलो. चहा प्यायला म्हणलं शेठ म्हणले मी ब्लॅक टी पिणार आहे कारण की आपलं रेग्युलर आहे ते. आणि रोहित शेठ बोलले की भाऊ मी काम लय केले म्हणून मला बूस्ट पाहिजे. बूस्ट ऑफ सिक्रेट ऑफ माय एनर्जी असं काही तर असतं ना. एवढं झालं शेठला आहे ना वॉशिंग मशीन घ्यायची होती. मग आम्ही इकडं आलो. तेवढ्यात भाऊ पण म्हणले मला पण प्युरिफायर घ्यायचं. मग काय आम्ही बघायला लागलो. हे फायनली सगळं बघून झालं. यांना म्हणलं आता लय तुमचं झालं, चला बाय करा, निघा आपापल्या घरी.